महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य असूनही यावर्षी अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. पावसाच्या तडाख्यामुळे नद्या तुडुंब भरल्या आहेत. गावोगावी पाणी शिरले असून अनेक घरं, रस्ते आणि शाळा पाण्यात बुडले आहेत. शेतकऱ्यांच्या मेहनतीची फळं पाण्याखाली गेली आहेत. संपूर्ण वर्षाचा घाम एका रात्रीत नष्ट झाला आहे. गुरंढोर वाहून गेली आहेत, अनेक आजारी पडले आहेत आणि दूध उत्पादनावर थेट फटका बसला आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी खोल संकट निर्माण करत आहे. गावो पाण्यात बुडलेली आहेत. धान्य, कपडे आणि घरगुती वस्तू सर्व वाहून गेल्या आहेत. पूर ओसरल्यानंतरही संकट संपत नाही. पाण्यातून पसरणारे आजार, अपुऱ्या आरोग्य सुविधा, लोकांचे जीवन अधिक कठीण झाले आहे. लाखोच्या नुकसानामुळे शेती, दूध व्यवसाय आणि रोजंदारी पूर्ण ठप्प झाली आहे. या संकटमुळे अनेक शेतकरी नैराश्यात गेले आहेत. आशा आणि धैर्य टिकवणं अत्यंत कठीण झाले आहे. शेतकरी उभा राहिला तर महाराष्ट्र पुन्हा बहरून येईल. कारण शेतकरी वाचला तर देश वाचेल. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा उभा राहो हीच आपली आशा. धन्यवाद.